नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपल्या घरात एक असा चोर आहे जो दिसत नाही, आवाज करत नाही, पण दर महिन्याला आपल्या वीज बिलातून शांतपणे 200-300 रुपये चोरून नेतो? आश्चर्य वाटलं ना? या चोराचं नाव आहे स्टँड बाय इलेक्ट्रिसिटी. चला तर मग आज आपण याच अदृश्य चोराचा पर्दाफाश करूया आणि आपले पैसे तर वाचूयाच, पण त्यासोबत अजून काहीतरी महत्त्वाचं वाचूया. हो, अगदी बरोबर. हा चोर आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे आणि याचं नाव आहे स्टँड बाय इलेक्ट्रिसिटी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट फक्त आपल्या खिशाला लागणाऱ्या चटक्यांपुरती नाहीये. ही गोष्ट आहे आपल्या पृथ्वीच्या ऊर्जेची आणि पर्यावरणाच्या होणाऱ्या नुकसानीची. चला, या चोराला जरा जवळून ओळखू. तर मग ही स्टँड बाय इलेक्ट्रिसिटी म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगते. आपण जेव्हा एखादं उपकरण बंद करतो पण त्याचा प्लग काढत नाही, तेव्हा ते अगदी थोडीशी का होईना वीज वापरतच राहतं. उदाहरणार्थ, टीव्ही बंद केल्यावर दिसणारा तो छोटा लाल दिवा किंवा मायक्रोवेव्हवरचं ते घड्याळ. जरी उपकरणं बंद असली तरी आतून वीज चालूच असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, वाया जाणाऱ्या विजेचा प्रत्येक युनिट फक्त आपलं बिल नाही वाढवत, तर आपल्या पृथ्वीची मौल्यवान संसाधनं सुद्धा खर्च करतो. चला तर मग आता आपल्याच घरात एक छोटीशी चक्कर मारूया आणि बघूया की हे विजेचे छुपे चोर म्हणजे नक्की कोण आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या रोजच्या वापरातल्या किती गोष्टी यात सामील आहेत. सुरुवात करूया टीव्हीपासून. आपण सगळेच रिमोटने टीव्ही बंद करतो, पण तो खरंच बंद होतो का? नाही. तो जो छोटासा लाल दिवा जळत असतो ना, तो एक प्रकारे सांगत असतो की मी जागा आहे, मी तुमच्या रिमोटच्या सिग्नलची वाट बघतोय. आणि ही वाट बघण्यातच तो दिवस-रात्र वीज वापरत राहतो, ज्यामुळे महिन्याच्या शेवटी आपलं बिल वाढतं. आता दुसरी गोष्ट, मोबाईल चार्जर्स. आपली एक सवय असते बघा, फोन चार्ज झाला की आपण तो काढतो, पण चार्जर तसाच प्लगमध्ये सुरू ठेवतो. आपल्याला वाटतं त्याने काय फरक पडणार, पण फोन जोडलेला नसतानाही तो चार्जर थोडी थोडी वीज खेचतच राहतो. हे अगदी छोटं वाटत असलं तरी याला जगभरात सायलेंट एनर्जी लॉस म्हणजे ऊर्जेची छुपी हानी असं म्हणतात. आणि वायफाय राउटर, तो तर बिचारा 24 तास ड्युटीवर असतो. तो जवळजवळ कधीच बंद होत नाही आणि यामुळे तो महिन्याला तब्बल 15 ते 25 युनिट्स वीज वापरतो. तसंच मायक्रोवेव्ह बंद असला तरी त्यावर जे घड्याळ दिसतं ते सुद्धा महिन्याला 3 ते 5 युनिट्स वीज खातं. अशी ही विजेची छोटी छोटी गळती आपल्या घरात सतत सुरू असते. पण आता प्रश्न असा पडतो की ही उपकरणं बंद असूनही वीज का वापरतात? यामागे काय कारणं आहेत? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. यामागे मुख्यत्वे 4 कारणं आहेत. पहिलं म्हणजे रिमोटचा सिग्नल घेण्यासाठी काही सर्किट्सना सतत सक्रिय राहावं लागतं. दुसरं, इन्स्टंट ऑन सारखी फीचर्स, ज्यामुळे बटन दाबताच उपकरण लगेच सुरू होतं. तिसरं, डिजिटल घड्याळ आणि डिस्प्लेना तर सतत वीज लागतेच. आणि चौथं कारण म्हणजे चार्जरमध्ये फोन नसतानाही एक सूक्ष्म करंट वाहतच राहतो. या सगळ्याचा परिणाम काय होतो तर आपल्या एकूण वीज बिलात जवळपास 7 ते 10% वाढ होते. ही फक्त पैशांची नाही तर ऊर्जेचीही शुद्ध उधळपट्टी आहे. चला, आता बघूया या वाया जाणाऱ्या विजेचा खरा फटका कुठे आणि कसा बसतो. आणि हा फटका फक्त आपल्या खिशाला नाही तर आपल्या पृथ्वीला सुद्धा बसतो. आता जरा आकडे बघूया, म्हणजे लक्षात येईल. बघा हा, फक्त टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स मिळून महिन्याचे 50 ते 120 रुपये खातात. वायफाय राउटरचे 40 ते 80 रुपये. असे छोटे छोटे आकडे एकत्र केले की महिन्याला सहज 150 ते 300 रुपये कुठे जातात कळत सुद्धा नाही. आणि हे पैसे अशा विजेवर खर्च होतात जी आपण वापरतच नाही. आणि महिन्याचे 300 रुपये म्हणजे वर्षाचे किती झाले? तब्बल 3600 रुपये. विचार करा, एवढे पैसे आपण अक्षरशः वाया घालवतो, ज्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही. ह्या पैशात कितीतरी चांगल्या गोष्टी होऊ शकल्या असत्या, नाही का? पण ही गोष्ट पैशांपेक्षा खूप मोठी आहे. प्रत्येक युनिट वीज तयार करण्यासाठी कोळशासारखी नैसर्गिक संसाधनं जाळावी लागतात. यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू सोडला जातो. म्हणजे आपण जेवढी जास्त वीज वाया घालवतो तेवढं जास्त प्रदूषण होतं आणि त्याचा थेट परिणाम हवामान बदलावर होतो. आणि हे फक्त आपल्या एका घराचा नाहीये. जरा मोठा विचार करूया. देशातल्या फक्त 10 कोटी घरांमध्ये होणारा हा विजेचा अपव्यय जर आपण एकत्र केला तर वर्षाला तब्बल 438 दशलक्ष युनिट्स वीज वाया जाते. याचा अर्थ होतो लाखो टन अतिरिक्त कार्बन उत्सर्जन. आपल्या छोट्या छोट्या सवयींचा पर्यावरणावर किती मोठा परिणाम होतो हे यावरून आपल्या लक्षात येईल. पण घाबरण्याचं कारण नाही.
चांगली गोष्ट ही आहे की ह्या मोठ्या समस्येवरचे उपाय अगदी सोपे आणि आपल्या हातात आहेत. चला बघूया अशा काही सोप्या पायऱ्या ज्यांनी आपण पैसे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा वाचवू शकतो. सगळ्यात पहिला आणि प्रभावी उपाय: वापर झाल्यावर उपकरण थेट भिंतीवरच्या बटणावरून बंद करा. दुसरं, टीव्ही, स्पीकर अशा गोष्टींसाठी मल्टीप्लग वापरा, म्हणजे एकाच बटनात सगळं बंद. तिसरं, चार्जिंग झालं की चार्जर प्लगमधनं काढायची सवयच लावून घ्या. चौथं, रात्री झोपताना 6-7 तासांसाठी राउटर बंद ठेवा. आणि पाचवं, आपल्या उपकरणांमध्ये एनर्जी सेव्हिंग किंवा इको मोड असेल तर तो नक्की वापरा. या छोट्या सवयी खूप मोठा फरक घडवू शकतात. थांबा, मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते. आमच्या शेजारच्या काकूंची गोष्ट आहे. त्यांच्या बाबतीत एका छोट्याशा बदलाने कसं मोठा फरक पडला हे ऐकण्यासारखं आहे. झालं असं की गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घराचं वीज बिल सतत 200-250 रुपयांनी जास्त येत होतं. त्या खूपच वैतागल्या होत्या. घरात माणसे तेवढीच, वापर तेवढाच, तरी बिल का वाढतंय हेच त्यांना कळेना. त्यांना वाटलं की मीटरच बिघडलंय की काय. मग मी त्यांना या स्टँड बाय विजेबद्दल सांगितलं आणि फक्त 3 सोप्या सवयी लावायला सांगितल्या. वापरल्यावर चार्जर काढणे, रात्री राउटर बंद करणे आणि टीव्हीसाठी पॉवर स्ट्रिप वापरणे. आणि काय सांगू, पुढच्याच महिन्यात त्यांचं बिल चक्क 200 रुपयांनी कमी आलं. त्या इतक्या खुश झाल्या आणि मला म्हणाल्या, अगं, पैशांपेक्षा जास्त आनंद याचा आहे की मी दररोज ऊर्जा वाया जाण्यापासून वाचवतेय याचं समाधान मिळतंय. यावरून हेच दिसतं की आपले छोटे बदलही किती मोठा सकारात्मक परिणाम घडवू शकतात. तर या सगळ्या माहितीचा सारांश हाच आहे की उपकरण बंद दिसतं याचा अर्थ त्याची वीज पूर्णपणे बंद असतेच असं नाही. ही जी अदृश्य ऊर्जा गळती आहे ती थांबवणं ही फक्त पैसे वाचवण्यासाठी नाही, तर आपल्या ग्रहाची ऊर्जा वाचवण्याची एक मोठी जबाबदारी आहे. चला तर मग आजपासूनच एक निश्चय करूया. भिंतीवरचं बटन नेहमी बंद करण्याची सवय लावूया. न वापरलेले चार्जर्स प्लगमधून काढून ठेवूया. आपल्या उपकरणांमधील एनर्जी सेव्हिंग मोडचा वापर करूया. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबालाही नक्की सांगूया. नेहमी लक्षात ठेवा, एक छोटीशी सवय खूप मोठा बदल घडवू शकते. ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, एकत्र मिळून वीज वाचूया, पैसे वाचूया आणि आपलं पर्यावरणही वाचूया. धन्यवाद.